हाय, गुड मॉर्निंग. काय चालू आहे सर्वांचं? अभ्यास करताय ना? आता खूप साऱ्या जागा राज्य सेवा पण आलेली आहे आता, आणि पुढेही खूप जास्त संधी येणार आहे, खूप एक्झाम्स होणार आहेत, खूप जागा निघणार आहेत. सर्वांनी अभ्यास करत राहा. आजचा व्हिडिओ जो आहे हा त्याबद्दलच आहे, म्हणजे फक्त माझ्या ब्लॉगबद्दल. असं आहे की आता सध्या एक्झाम खूप जवळ आली. राज्यसेवा जी आपली आहे MPSC, त्याची प्रिलिम खूप जवळ आली आहे आणि वेळ खूप कमी भेटलेला आहे. माझी तयारी हवी तशी झालेली नाही ते असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण मी बाकीचे विषय वाचलेच नाही आहेत. कारण माझ्याकडे बुक्स नव्हते गेले आहेत फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे. पण जे पुस्तकं होते ते बुक्स माझ्याकडे अवेलेबल होते, अभ्यास करत होती. त्यामुळे मग आता असं झालं की मी जे रोजचे ब्लॉग्स टाकते आहे, तर मला ते यापुढे टाकणं शक्य होणार नाही. मी माझं जे पोडियम मेकअप चॅलेंज तर आहे, मी माझं स्वतःचं पर्सनल चालूच ठेवणार आहे, ते नाही संपवणार. फक्त एवढंच की म्हणजे रोज ब्लॉग टाकते ते नाही टाकणार, कारण मग माझा जो प्रेशियस वेळ जो आहे अभ्यासाचा, तो मला थोडाफार का असेल ना वेस्ट होतोय. मला तो वेस्ट होऊ द्यायचा नाही आहे. तर नक्कीच मी माझं चॅलेंज सुरू ठेवेल आणि त्यानुसारच मी माझा स्टडी करणार आहे. आणि असं सांगण्यात येतं आहे, म्हणजे मला माहीत पडलं आहे की 2022ची जी ॲड आहे ती पण लवकरात लवकर येणार आहे. म्हणजे तुमच्याकडे 2021ची ॲड आहे, म्हणजे 2021च्या जागा आहे, 2022च्या जागा आहेत. तर मला नाही वाटत की मी त्यामध्ये वेळ घालवावं. आपलं जे मेन उद्दिष्ट आहे माझं ते आहे MPSC ब्लॉग बनवणं नाही. तर मग त्याला महत्त्व देणं सध्या आता खूप गरजेचं आहे, कारण प्रायोरिटी जर तुम्हाला वेळेवर ठरवता आली नाही तर मी पुढे लाईफमध्ये काहीच करू शकत नाही. म्हणून मग माझं असं हे झालेलं आहे की मी आता ब्लॉग्सचं काही रोज टाकणार नाही. हां, आठवड्यातून 1 किंवा 2 माझे ब्लॉग्स येतील. पण आता हे जे चॅलेंजच्या रोजचे आहेत, तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहेत, मला खूप बरं वाटतंय. पण यापुढे नाही करता येणार, कारण तुम्हालाही स्टडी आहे, तुम्ही समजू शकता. आणि मी एक हाऊसवाईफ आहे, त्यानंतर एक आई आहे, घरची कामांची जबाबदारी, मुलीची जबाबदारी, त्यानंतर स्टडी, मग रोज ब्लॉग्स करणं हे खूप कठीण जातं आहे. जर एक्झाम नसती जवळ आली ना तर मी कंटिन्यू ठेवले असते ब्लॉग्स. पण नाही, माझ्यासाठी एक्झाम ही खूप महत्त्वाची आहे. कारण एक असतं ना की नाही, मला हे करायचं आहे, बस करायचं आहे आणि ते करणारच आहे, एवढं मला नक्की माहिती, म्हणजे तेवढं कॉन्फिडन्स आहे. तर बघू, आता एक्झाम येतेच आहे. तुम्ही सर्वांनी अभ्यास करा. 2022चं पण लवकरात लवकरच येणार आहे ॲड. खूप मेहनत करा. पुढे जाऊन मग हे नको व्हायला की आता मी वाचते, अभ्यास केल्यामुळे तो अभ्यास केला की हे राहिलं ते राहिलं. तशी स्वतःबद्दल रिग्रेट नको राहायला पाहिजे. अभ्यास करा व्यवस्थित, मग तुम्ही सर्वच तुम्ही यशस्वी व्हावे ही माझी मनापासून इच्छा आहे.